नमस्कार मित्रांनो, मी आहे आता सापुताऱ्याला. सापुतारा हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरचं एक थंड हवेचं ठिकाण आहे. हे सध्या पावसाळ्याचं वातावरण किती मस्त आहे बघा. हे आता कमानीपासून गुजरात चालू होतं. ही कमानीच्या पुढे गेलं म्हणजे गुजरात चालू होतं. गुजरातमध्ये हे बघा या ठिकाणी पुढे पर्यावरणाची फी घेतली जाते. कारसाठी 50 रुपये, बस आणि ट्रकसाठी 100 रुपये घेतले जातात. पर्यावरण फी इथे घेतली जाते. इथं पुढे डाव्या बाजूला गेलं की इथं डाव्या बाजूला गुजरात पोलीस गाड्यांची चेकिंग करतात. 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्यांना विचारतात, चेक करतात. उजव्या हाताला ते इंडियन ऑइलचं CNG पेट्रोल पंप आहे. तिथं पेट्रोल, डिझेल, CNG सर्व मिळतं. आणि डाव्या बाजूला पार्किंग आहे, कार पार्किंग, ट्रक पार्किंगसाठी जागा आहे. पुढे गेलं का टायर पंक्चरचे वगैरे दुकानं आहेत. राजस्थानी, पंजाबी हॉटेल आहेत. तिथं खाण्यासाठी योग्य भेटतं. चांगले पदार्थ मिळतात बनवून. चहा वगैरे उत्तम मिळतो. ताजा चहा तयार करून देतात. हे बघा, हे पुढे पूर्ण उजव्या हाताला हॉटेल्स आहेत आणि डाव्या बाजूला पार्किंग आहे. पार्किंगची उत्तम सोय असल्यामुळे ट्रॅफिक होत नाही या ठिकाणी. हे बघा, पाऊस चालू आहे, पूर्ण धुकं आहे वातावरणामध्ये. लाईट चालू करून सगळे प्रवासी जात आहेत. हे बघा, ही एक पुढे त्रिफुली येते. त्रिफुलीपासून डाव्या बाजूला पतंग हॉटेल वगैरे जातं. लेकव्ह्यू वगैरे हॉटेल उजव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला उडण खटोला, रोपवे त्या बाजूला जातो रस्ता. 2 डोंगरांच्या वर हे केलेलं आहे त्यांनी, रोपवे तयार केलेला आहे. आणि खाली पूर्ण पाण्याचा तलाव आहे. या डाव्या बाजूला तलावामध्ये पूर्ण बोटिंग वगैरे करता येते. उजव्या बाजूला आपलं हॉटेल लेकव्ह्यू आहे. पुढे सापुताऱ्यामध्ये पतंग हॉटेल सेजल इन, चांगले हॉटेल आहेत. शिवशांती, आकार, सन हॉटेल असे चांगले हॉटेल्स आहेत. तिथं राहण्याची चांगली सोय आहे. हे बघा, हा पूल आहे. पुलाच्या डाव्या बाजूला पूर्ण तलाव आहे. त्या तलावात बोटिंग वगैरे करताय. बघा, वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात इथं. मका, चिंचा, इथं रेनकोट वगैरे भेटतात, पावसाळ्याचे छत्र्या भेटतात. हे बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. @ranjan7615 सापुताऱ्याला अवश्य भेट द्या. थँक्यू.